हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सपना स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली, आंघोळ झाली माझी, हेअर वॉश केला आणि मस्त देवपूजा केली. त्यानंतर ना वेदी ते मस्त खेळत होता. त्याचं भारी खेळायचं काम चालू होतं. त्याचा नाश्ता वगैरे झाला. मग नंतर मी आमच्या जेवणाची तयारी केली. आज मी डाळ खिचडी बनवणार होती जेवणामध्ये. आता याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंट करा. खूप मस्त झाली होती ही खिचडी. बनवायला देखील ही खिचडी खूप सोपी आहे. इथे आपण जितके तांदूळ घेतले ना त्या हिशोबाने, म्हणजे 2 वाटी जर तांदूळ घेतले ना तर कमीत कमी 1 वाटी डाळ घ्यायची. डाळीचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं, तेव्हा तिला डाळ खिचडी असं म्हणतात आणि खायला देखील ती छान लागते. इथे मी ह्या खिचडीमध्ये तूर डाळ आणि मूग डाळ वापरली होती. आता खरंच छान झाली होती खिचडी. तुम्हाला जर याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर मला तशी कमेंट करा. मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करेल. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शंकरपाळीची रेसिपी दाखवली. तसंच ह्या ब्लॉगमध्ये आपण दिवाळीचे 2 पदार्थ बनवणार आहोत. आता बघू, दोन्ही पदार्थाची जर तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवता आली तर मी नक्कीच दाखवेल. पण मध्ये मध्ये कसं होतं ना, वेद जर उठला ना मग बाकी सर्व राहून जातं. मग अगदी शॉर्टकटप्रमाणे तुम्हाला दाखवावं लागतं, कारण मला तेवढा वेळही मिळत नाही की मग व्हिडिओ घ्यायला. त्याच्यामुळे पण बघू, आता तो जर झोपलेला राहिला तर मी दोन्ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जी काही ग्रोसरीची शॉपिंग केली होती ती दाखवली होती. म्हणजेच दिवाळीचा फराळ बनवायचा होता, तर जो काही किराणा भरला होता तो तुमच्यासोबत शेअर केला होता की मी काय काय घेतलं. तर त्यामध्ये ना मी भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवला हे देखील सांगितलं होतं. पण मी ना 1.5 किलोचा चिवडा बनवते. पण त्या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं असं बोललं गेलं की 3 किलोचा चिवडा. तर ते 3 किलोचं पॅकेट नव्हतं, अर्धा किलोचे कुरमुऱ्यांचं पॅकेट होतं. तर ते 3 पॅकेट होते, म्हणजेच 1.5 किलो कुरमुरे होते. आमच्या दोघांसाठी 3 किलोचा चिवडा खूप होईल. मी 1.5 किलोचा चिवडा बनवणार होती आणि त्यामध्ये ना थोडेसे मका पोहे पण पडणार आहे. तर त्याच्यामुळे तो चिवडा थोडासा नाही म्हणता तरी 2-1 किलोचा तर भरेलच. तर अशा हिशोबाने मी कुरमुरे 1.5 किलोच घेतले होते. आता इथे मी खिचडीचं कुकर लावून दिलं होतं आणि एकीकडे लगेचच वेदसाठी उपमा बनवायला घेतला. त्याला उपमा मी अजून जास्त कोरडा नाही खाऊ घालत, थोडासा असा पेजीसारखाच ठेवते. आता उपमा पण मी त्याला अगदी 1 महिना झाला असेल तेव्हापासून ट्राय करते. आवडतो त्याला, तो आवडीने खातो. स्वयंपाक झाला आणि लगेचच किचन ओटा क्लीन करायला घेतला, कारण फराळ बनवायचं होतं आणि फराळ बनवण्या अगोदर किचन ओटा क्लीन केलाच पाहिजे. कारण जे काही थोडंफार खरकटं आणलेलं असतं, पोळ्या केलेल्या असतात, पीठ उरलेलं असतं, त्याच्यामुळे मी पहिले तर किचन ओटा क्लीन करून घेते. आणि भांडे पण होते थोडेसे घासायला, तर भांडे पण घासून घेतले एकीकडे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी वॉशिंग मशीन टब क्लीनला लावली होती, कारण मला ना ब्लँकेट वगैरे धुवायचे होते. आता काल कपडे बरेच होते, त्याच्यामुळे काल तर मला काही पॉसिबल झालं नाही. तर आज मी पहिले बाकीचे कामं आवरण्या अगोदर ब्लँकेट टाकून दिले होते मशीनला, म्हणजे मशीन त्याचं काम करेल आणि माझे बाकीचेही कामं होतील अशा हिशोबाने. आता हे ब्लँकेट मी डीमार्टमधून घेतले होते. बघा, मी तुमच्यासोबत मागच्या ब्लॉगमध्ये पण शेअर केलेलं होतं की पाहुणे आले तर बरं पडतं. आणि खरंच सांगते, खूप उपयोग झाला ह्या ब्लँकेटचा. कारण वेदच्या बड्डेला घरून पाहुणे आले होते, तर माझ्याकडे जास्त काही गोधड्या नाही आहे, अगदी 6-7 गोधड्या असतील. मग अंथरूण पांघरून तर लागतंच ना, कारण पाहुणे जर आले तर पाहुण्यांना असे ब्लँकेट वगैरे तर पाहिजेत. आणि हे ब्लँकेट ना खूप स्वस्त मिळाले मला. डीमार्टमध्ये फक्त एक ब्लँकेट 99 रुपयाला भेटलं मला. म्हणजे मी 400 रुपयाचे असे 4 ब्लँकेट घेतले होते. आणि क्वालिटी पण चांगली आहे, जास्त काही अशी खूप वाईटही नाही आहे क्वालिटी. म्हणजे खूप जास्त जाड नाही आहे आणि अतिशय पातळ पण नाही आहे, असे मीडियम कपड्यामध्ये म्हणता येईल. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, पण बरेच दिवस टिकेल अशा टाईपमध्ये होते ते ब्लँकेट. आता मी ते ब्लँकेट वाळत घातले आणि त्यानंतर ना मग वेदला खाऊ पिऊ घातलं, वेदला झोपवलं. आमची पण जेवणं झाली. मग त्याच्यानंतर मी लगेचच शेव बनवायला घेतली. आता इथे मी अर्धा किलो बेसन पिठाची शेव बनवत होती. इथे मी बेसन पीठ डायरेक्ट रेडीमेडच वापरते दुकानामधलं. मी डाळ वगैरे काही दळली नाही, जे आपलं भेटतं सम्राटचं बेसन पीठ तेच इथे वापरते. अर्धा किलो बेसन पीठ घेतलं आणि त्यानंतर ना मी ववा ना खलबत्त्यामध्ये थोडासा कुटून घेतला होता, कारण वेद झोपलेला होता. मला खरं तर मिक्सरमध्ये दळून घ्यायचा होता तो, पण झालं कसं, मी जर मिक्सर लावला असता ना तर तो उठून गेला असता. मग त्याच्यामुळे मी मिक्सर लावलं नाही. मग खलबत्त्यामध्ये थोडासा कुटून घेतला आणि मस्त इथे कडकडीत तेलाचं मोहन गरम करून घेतलं. आणि जे तेल गरम केलं ना ते तेलाचं मोहन ह्या पिठामध्ये घातलं आणि पीठ त्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर यात आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आणि थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आणि जास्त असं सैल देखील मळायचं नाही, पीठ असं मिडियम मळायचं. आता इथे माझी काय चूक झाली ते मी तुम्हाला सांगते. मी खरं तर ववा मिक्सरमध्येच दळायला पाहिजे होता,
कारण मला ना बारीक शेव काढायची होती, जे बारीक चकते असते स्वराची त्यांनी मला बारीक शेव काढायची होती. पण झालं काय, मी तो ववा कुटून घेतला आणि तो ववा ना थोडासा असा जाडसरच राहिला, त्याच्यामुळे ते बारीक चकतीमधनं ना पीठ असं बाहेर येतच नव्हतं. कारण ते ववा होता ना, तर वव्यामुळे जे छिद्र होते ना, ते छिद्र असे पॅक होऊन जात होते, त्याच्यामुळे शेव अशी प्रॉपर बाहेर येत नव्हती आणि ती व्यवस्थित पडत नव्हती. मग मी नंतर काय केलं, परत मोठी चकती लावली आणि त्याच्यानंतर मग जाड शेव काढून घेतली. पण पहिला सोऱ्या भरला, शेव काढायला घेतला आणि तेवढंच वेद उठून गेला, कारण त्याचा उठायचा वेळ झालाच होता. मी ह्याच भीतीने मिक्सर लावला नाही, पण शेवटी जे व्हायचं ते झालं. तो उठून गेला आणि मग त्याच्यानंतर मला शेवची पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही करता आली. मग त्याला थोडंसं खेळवलं, कारण त्याच्या पप्पांची मीटिंग चालू होती आणि ते मीटिंगमध्ये होते. जवळपास त्यांची 1.5 तास मीटिंग चालली. मग त्याला खेळवताच मी बाकीची शेव वगैरे काढून घेतली, त्याला नादी लावलं, एकीकडं शेव काढत होती. असं माझं सगळं चाललं होतं. मी पूर्ण शेव बनवून घेतली, पण एवढंच की मला बारीक शेव बनवायची होती. आता बारीक तर नाही जमली. मग नंतर मी जाडच शेव काढली. सर्व पहिला सोऱ्या फक्त बारीक शेवचा काढला आणि नंतर सर्व मी जाड शेव करून घेतली. त्याच्यानंतर त्याच्या पप्पांची मीटिंग पण झाली. मग वेदचे पप्पा वेदला सांभाळत होते, तोपर्यंत मी लगेच इकडे चिवड्याची संपूर्ण तयारी करून ठेवलेली होती अगोदरच. मग त्यानंतर मी लगेच चिवडा बनवायला घेतला, कारण मी आज ठरवलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही हालतीत मला आज 2 पदार्थ बनवायचेच आहे, कारण दिवाळी खूप जवळ आली आहे. आणि मी नेहमी सांगते की घरात लहान बाळ असलं ना, तर लहान बाळाला सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी अजिबात पॉसिबल नाही आहे. जर घरामध्ये जर एकच बाई त्याला सांभाळते, आता तेही सांभाळता, वेदचे पप्पा बऱ्यापैकी सांभाळून घेतात, पण त्यांचं असं असतं की मीटिंग असली, मग एक क्लायंट कॉल असला, तर मग त्या कॉलमध्ये त्यांचे 2-2, 2.5 तास निघून जातात. मग त्या पिरियडमध्ये मग मलाच वेदला सांभाळावं लागतं. मग एकीकडे हा जो सगळा पसारा असतो, हा पसारा एकीकडे, वेदला सांभाळणं एकीकडे, असं होऊन जातं. मग आता त्यांचा कॉल झाला, त्यांची मीटिंग झाली. मग ते बोलले की मी सांभाळतो, तोपर्यंत तू पटकन चिवडा करून घे. मग मी लगेच इकडे चिवड्याची तयारी करायला घेतली. आता चिवडा मी 1.5 किलोचा बनवणार होती, तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं हे पटकन सांगते. तर इथे मी कुरमुरे म्हणजेच भाजके पोहे मी इथे 1.5 किलो घेतले होते. त्यामध्ये मी 250 ग्रॅम शेंगदाणे घेतले. शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे, मी इथे 1.25 मिरच्या बारीक चिरून घेतल्या असेल. त्यानंतर मी 3 खोबऱ्याच्या वाट्या उभ्या पातळ अशा चिरून घेतल्या, त्या व्यवस्थित तेलामध्ये तळून घेतल्या. आणि तुम्ही बघताय मी एक सर्व व्यवस्थित तळते आणि ते ह्या कुरमुऱ्यांमध्ये ओतते. आणि त्यानंतर मी 1/2 किलो मका पोह्यांचं पॅकेट आणलं होतं, तर त्यापैकी असे थोडीशी अशी 1 मोठी वाटी मका पोहे साईडला काढून घेतले, कारण ते खूप जास्त झाले असते. आणि बाकी संपूर्ण मका पोहे मी तळून घेतले. मका पोहे तळताना तळून घेतल्यानंतर ते मका पोहे वेगळ्या प्लेटमध्ये काढायचे, लगेचच कुरमुऱ्यांमध्ये टाकायचे नाही, कारण आपण जो मसाला टाकणार असतो ना, तो मसाला टाकल्यानंतर तो बऱ्यापैकी मसाला त्या मका पोह्यांना चिटकतो आणि तो मसाला मका पोह्यांमध्येच चिटकून राहतो. मग त्याच्यामुळे तो मसाला असा कुरमुऱ्यांना व्यवस्थित लागत नाही, म्हणून मका पोहे आपण एकदम लास्टला टाकायचे. आणि त्यानंतर मी कढीपत्ता आणला होता, 30 रुपयाची कढीपत्त्याची जोडी आणली होती. तर मी चिवड्याला बऱ्यापैकी कढीपत्ता वापरते, कारण मला कढीपत्ता खूप आवडतो चिवड्यामध्ये. मग आता कढीपत्त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, कोणाला किती आवडतो त्या हिशोबाने. हे सगळं व्यवस्थित तळून घ्यायचं आणि ते तळून घेतल्यानंतर ते सर्व कुरमुऱ्यांवर टाकायचं, फक्त मका पोहे साईडला ठेवायचे. आणि त्यानंतर मी चिवड्यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकते. आता मीठ चिवड्यामध्ये डायरेक्ट न टाकता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे, तुम्हाला आवडत असेल तर पिठी साखर टाका, नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल. पण आता मला थोडंसं असं आंबट तिखट गोड असं आवडतं, तर त्याच्यामुळे मग मी थोडीशी पिठी साखर घेतली, 2-2.5 चमचे पिठी साखर घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ते एकत्र मिक्सरवर फिरवून घ्यायचं, म्हणजे मीठ देखील बारीक होतं. आणि ते नंतर मग आपल्याला ह्या चिवड्यामध्ये वापरायचं आहे. पिठी साखर आणि मीठ टाकण्या अगोदर यामध्ये मी आमचूर पावडर टाकली. आमचूर पावडर देखील चिवड्यामध्ये वापरता, तर इथे मी 1.5 चमचा आमचूर पावडर टाकली. आणि जे आपण तळून घेतलेलं होतं ना, ते सर्व असं मिक्स करून घेतलं. इथे मी डाळ्यासुद्धा तळून घेतल्या होत्या. डाळ्या मी इथे 1.25 वापरल्या, 1.5 किलोच्या कुरमुऱ्यांसाठी 1.25 डाळ्या वापरल्या. ते सर्व कुरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि एकीकडे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि ते थोडंसं थंड होऊ दिलं. आणि त्यानंतर मी इथे सुवानाचा चिवडा मसाला वापरते. 1.5 किलो चिवड्यासाठी इथे मी 2 पॅकेट वापरले. त्यानंतर लाल तिखट देखील टाकलं. आता तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण घेऊ शकता.
त्यानंतर त्यात मी अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद टाकली। त्यानंतर हा संपूर्ण मसाला मी ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतला। आता मसाला तेलामध्ये टाकण्या अगोदर तेल जास्त गरम नको याची काळजी घ्या। तेल जास्त कडकडीत गरम असलं तर मसाला बऱ्यापैकी जळतो आणि त्या चिवड्याला टेस्ट देखील वेगळी लागते, अशी जळकी टेस्ट लागते। त्याच्यामुळे मसाला जास्त जळू देऊ नका। अगदी कोमटपेक्षा थोडंसं वरती, जास्त नाही। आपण हिंग टाकल्यानंतर हिंग चांगला तेलामध्ये परतला गेला पाहिजे अशा हिशोबाने हिंग टाकायचा आणि त्यानंतर बाकी मसाला टाकायचा, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर तो संपूर्ण मसाला चिवड्यामध्ये टाकायचा आणि चिवड्यामध्ये तो मसाला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा। सुरुवातीला गरम असतं त्याच्यामुळे चमच्याने मिक्स करा, एखाद्या झाऱ्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ आणि पिठी साखर एकत्र दळून घेतली होती ती टाकून घेतली। माझे मनुके टाकायचे राहून गेले होते, त्यानंतर मी मनुके देखील ॲड केले आणि मग थोडंसं ते मिश्रण थंड झालं तर मी हाताने इथे मिक्स करते। हाताने मिक्स केलं म्हणजे पूर्ण चिवड्याला मसाला व्यवस्थित लागतो आणि मसाल्यामध्ये चिवडा देखील व्यवस्थित मिक्स होतो। त्याच्यामुळे मग इथे मी संपूर्ण चिवडा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला। त्यानंतर सर्वात लास्ट यामध्ये मका पोहे टाकायचे। मका पोहे सर्वात लास्ट टाकण्याचं कारण मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे। तर मका पोहे ह्या कुरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, चिवड्यामध्ये मका पोहे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचे। तर अशा प्रकारे आपला 1.5 किलोचा चिवडा बनवून तयार आहे। खूप छान लागतो टेस्टला। तुम्ही अजूनही चिवडा बनवला नसेल तर एकदा नक्की ट्राय करा। मी फ्लिपकार्टवरून काही बरण्या ऑर्डर केल्या आहे, काचेच्या बरण्या आहेत त्या। मला बरेच दिवसापासून घ्यायच्या होत्या, पण फायनली आज त्याचा मुहूर्त लागला। बरेच दिवस झाले, 4 ते 5 दिवस झाले असतील हे बरण्या ऑर्डर केल्या होत्या आणि हीच आशा होती की दिवाळीच्या आधी आल्या पाहिजे, म्हणजे मला काही फराळ त्यात भरता येईल। जसे शंकरपाळ्या किंवा मग थोड्या प्रमाणामध्ये आपण शेव वगैरे केलं तर त्याच्यासाठीच मी ह्या बरण्या घेतल्या आणि आपण असे ड्रायफ्रुट्सचे लाडू वगैरे बनवले तर ते लाडू पण ठेवता येतात, तर त्या हिशोबानेच मी ह्या बरण्या घेतल्या। आता त्या कालच आल्या आहे, तर तुमच्यासोबत पण ते शेअर करायच्या होत्या बरण्या कशा आल्या आहे, त्याच्यामुळे मी काल ओपन नाही केलं। पण आता आज मला जरा निवांत वेळ मिळाला तर म्हटलं पहिले ओपन करू, कारण मला पण बघायचं होतं त्या बरण्यामध्ये कशा आहे। तर म्हटलं ओपन करू आणि तुमच्यासोबत पण शेअर करू। तर मी आता एक ओपन करते आणि दाखवते। आता ह्या गोष्टींमुळे ना माझ्या किचनची शोभा अजूनच वाढणार आहे, कारण दिवाळीचा फराळ बनवायला तर घेतलं, पण दिवाळीचा फराळ भरायचं कशात हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता। त्यामुळे मी फ्लिपकार्टवरून अशा ह्या बरण्या ऑर्डर केल्या आहे, काचेच्या ह्या बरण्या। तर इथे मी 700 ml मध्ये 4 बरण्या घेतल्या आहे आणि 1500 ml मध्ये 6 बरण्या घेतल्या आहे। या बरण्यांची क्वालिटी मी तुम्हाला सांगते खूप सुंदर आहे। ह्या बरण्यांची काच अगदी जाड आहे, म्हणजे फोटोमध्ये जशा मी बघितल्या ना अगदी मला तशीच ऑर्डर मिळाली आहे, तशीच मला रिसीव झालेली आहे। आणि ही जी झाकणाला रिंग बघताय ना तुम्ही, ही रिंगसुद्धा खूप छान आहे, म्हणजे बाहेरची हवा मध्ये जाणार नाही आणि मध्ये आपण जे काही स्टोअर केलं आहे ते खराब होणार नाही अशा हिशोबाने। आणि ह्या बरण्याला जो लॉक दिलेला आहे, म्हणजे ही कडी दिलेली आहे ती पण खूप छान आहे। बरण्यांचं झाकण असं ढिल्लं नाही आहे, खूप लूज नाही आहे, ते व्यवस्थित पॅक होतं अशा पद्धतीने आणि खूप सुंदर आहे ह्या बरण्या। सर्वात महत्त्वाचं, ह्या बरण्या अजिबात लो क्वालिटी नाही आहे, ह्या बरण्यांना वजन देखील आहे। ह्या बरण्यांची काचसुद्धा अगदी जाड आहे। तुम्ही ह्या ज्या बरण्या बघताय ह्या 700 ml च्या आहे, ह्या मी 4 सेटमध्ये घेतल्या आहे आणि सर्व बरण्या खूप सुंदर मिळाल्या मला, एकही बरणी फुटलेली नाही आहे। बरण्यांची पॅकेजिंगसुद्धा खूप सुंदर होती, पुढे तुम्हाला बघायला मिळेलच। आता हा जो बॉक्स मी ओपन करते ना, तर हा बॉक्स 1500 ml चा आहे, म्हणजेच ही बरणी 1500 ml ची आहे। मी ह्या बरण्या 6 ऑर्डर केल्या आहे, कारण मला पाहिजेच होत्या, खूप दिवसापासून मला अशा बरण्या घ्यायच्या होत्या। मग ह्या मी 6 ऑर्डर केल्या आहे आणि त्या 700 ml च्या 4 ऑर्डर केल्या आहे। ह्या बरणीची देखील क्वालिटी खूप सुंदर आहे, त्या बरण्यांना जशी रिंग आहे तशीच रिंग ह्या बरणीला सुद्धा आहे आणि क्वालिटी इश्यू तर अजिबात नाही आहे। पॅकेजिंग सुंदर आहे, खूप मस्त मिळाली मला ही ऑर्डर। तुम्हाला जर ह्या बरण्या घ्यायच्या असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला ह्या बरण्यांची लिंक देईल। ह्या बरण्यांमुळे माझं किचन अगदी सुंदर दिसणार आहे, शोभून दिसणार आहे आणि बऱ्यापैकी आता दिवाळीचा फराळ देखील ह्या बरण्यांमध्ये मी भरणार आहे। आणि मला जो मोठा प्रश्न पडला होता ना की दिवाळीचा फराळ कशात भरायचा, तो प्रश्न माझा इथे सुटला आहे। तर चला तर मग अशा मी माझ्या छोट्या मोठ्या किचनच्या शॉपिंगसोबत आजच्या दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय।